नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की रोहिणी संगीताला सांगत असते की जेव्हा डॅड तुमच्या समोर नैना आणि राहुलच्या लग्नाचा विषय काढतील ना, तेव्हा तुम्ही साफ नकार द्यायचा. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे लग्न होता कामा नये. कळतंय ना मिसेस खरे? गीता म्हणते, पण मी असा कसा विरोध करायचा? रोहिणी म्हणते, असं कसा म्हणजे? ट्रेट नकार द्यायचा आणि नकारच द्यायचा. गीता म्हणते की मी जर नकार दिला आणि अद्वैतराव कलावर चिडले तर? ती म्हणते की अद्वैत काय वेडा आहे का विनाकारण चिडायला? ती म्हणते की तुम्हाला कोणाची मर्जी राखण्याची गरज नाही आणि तुमच्या नाकाराने कोणालाही काही फरक पडणार नाहीये. तेवढ्यात कला येते आणि संगीता कलाला म्हणते की कले तू इकडे. त्यावर कला म्हणते की हो, मी तुला मदत करण्यासाठी आले आणि रोहिणी मॅडम बऱ्याच वेळच्या इकडे होते ना, म्हणून बघायला आले होते मी. रोहिणीला म्हणते की मॅडम तुम्ही पाणी घेतलं का? ती कलाला म्हणते तू करा तुझ्या आईला मदत, मी बाहेर बसते. आणि संगीताला म्हणते की मिसेस खरे, आपण बाकीच्या गप्पा नंतर मारूयात. फक्त बाहेर येताना मी जे सांगितलं ते लक्षात ठेवा. येते मी. आणि रोहिणी तिथून निघून जाते. त्या गेल्यानंतर कला संगीताला म्हणते की आई, रोहिणी मॅडम जाताना काय म्हणत होत्या तुला? गीता म्हणते की त्या म्हणत होत्या की आबाजींना साखर कमी लागते ना, त्यामुळे साखर कमी घाला चहामध्ये. म्हणते की हो हो, आजोबांना गोड खूप आवडतं पण त्यांना खाण्याची परवानगी नाहीये. चल मी तुला मदत करते. दुसरीकडे चांदेकरांच्या घरात सरोज काम करत असते. तेवढ्यात तिथून राहुल चाललेला असतो. सरोज म्हणते की राहुल थांब जरा. राहुल म्हणतो की काय झालं मामी? त्यावर सरोज म्हणते की मला बोलायचं आहे तुझ्याशी. राहुल म्हणतो की हा मामी बोल ना. त्यावर सरोज म्हणते की काय चाललं आहे तुझं आणि तुझ्या आईचं? काय खेळ खेळत आहात तुम्ही? राहुल म्हणतो की खेळ मला नाही कळलं, काय म्हणायचं आहे तुम्हाला? सरोज म्हणते की रोहिणीचा मुलगा शोभतोय. ती पावलावर पाऊल आहे. मी तुला सरळ विचारत आहे की मला सरळच उत्तर द्यायचं. राहुल म्हणतो की अगं मामी, मला खरंच नाही कळत आहे तुला काय म्हणायचं आहे ते. म्हणते की अद्वैतशी काय बोलली आहे रोहिणी? म्हणतो की मामी, तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, पण त्या दोघांमध्ये काय बोलणं झालंय हे खरंच मला माहिती नाहीये. आणि आता मी ब्रोला नाही त्रास देणार अजून. म्हणते की तुझ्यामुळे आणि तुझ्या आईमुळे जर माझ्या मुलाला जर काही त्रास झाला ना, तर गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेवायचं. नंतर राहुल तिथून निघून जातो. इकडे खरेंच्या घरी सगळेजण बसलेले असतात. तर सगळ्यांना नमस्कार करत असतो. म्हणतो की चहा बरोबर नाश्त्याचं पण बघ. त्यावर संगीता म्हणते हो. त्यावर रोहिणी म्हणते की नाही नाही मिसेस खरे, आम्ही जे बोलायला आलो ते बोलूयात आधी. आणि तुम्ही इथेच थांबा, कुठेही जाऊ नका. अद्वैत म्हणतो की सगळ्यात आधी राहुलमुळे तुम्हाला जो काही त्रास झाला आहे ना, त्यासाठी मी तुमची माफी मागतो. त्या म्हणते की अहो जावई बापू, हात जोडू नका. बघा, चूक तुमची काहीच नाही, चूक तर आमचीच आहे हो. तसंही जावईने हात जोडलेले आम्हाला नाही आवडणार, तुम्ही हात जोडू नका. म्हणतो की चूक झाली म्हणजे माफी मागायलाच हवी. आय एम सॉरी. संगीता म्हणते की अहो, चूक तर आमच्या नयनामुळे झाली आहे. तुम्ही माफी मागायची काहीच गरज नाही, उलट तुम्हालाच खूप भोगावं लागलं. त्याचीच आम्हाला खूप लाज वाटते. त्यावर आबा म्हणतात की विहीनबाई, असं काही बी मनात धरू नका. आता कोण बरोबर कोण चूक हे शोधत बसण्याची ही वेळ नाहीये. आता ही चूक कशी सुधारायची हे बघूयात आपण. म्हणतो की आबासाहेब, आम्ही काय करायला पाहिजे तेवढं सांगा आम्हाला. तुम्ही सांगाल तसंच करतो आम्ही. त्यावर आबा म्हणतात की दिनकर, नैना आणि राहुलच्या लग्नाबद्दल प्रस्ताव घेऊन आलो आहे आम्ही. हे ऐकून संगीता म्हणते की माफ करा आबाजी, पण आम्हाला हे लग्न मान्य नाही. आणि हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो. तर म्हणतो की अगं संगे, असं काय बोलतेस तू? ती लोक आपल्यासाठी लग्नाची मागणी घालायला आली आहे आणि तू नाही का म्हणतेस? म्हणते की आबाजी, मला चुकीचं समजू नका. इतकं सगळं झाल्यानंतर देखील तुम्ही आमच्या नयनाचा स्वीकार करताय, तेच तुमचे लय लय उपकार आहे. असं आहे ना, माझीच लय इच्छा होती माझ्या मुली श्रीमंत घरात लग्न करून जाव्या. पण हे सगळं करण्याच्या नादात माझ्या हातून इतकी मोठी चूक घडली हेच कळालं नाही मला. ही अद्वैतरावाच्या लग्न जुळवण्यापासून ते आज काय नैनी बरोबर झालं आहे ना, तिथपर्यंत माझीच चूक आहे सगळी. तुमच्याकडनं मोठं पाप घडलं आहे हो. पण एक मात्र तुम्हाला सांगते की माझी कला यात कधीच नव्हती. माझं मन मला लय खातं. मी मोठ्या मनानं आमची चूक पदरात घेतली, हेच आमच्यासाठी खूप आहे. तुमची सगळ्यांची मनं आभाळा एवढी मोठी आहेत. त्याच्या पुढं आम्ही लई लहान माणसं आहोत, अजून पाप नाही करू शकत आम्ही. सारख्या मोठ्या कुटुंबाची बदनामी आमच्यासारख्या लोकांनी केली. खांदेकरांच्या घरात प्रत्यक्ष देवी आईंचा वास आहे आणि आमच्याकडनं जर पुन्हा चूक झाली, देवी आई आम्हाला कधी बी माफ करणार नाही. म्हणून सांगते आबाजी, आता खरंच नको. आम्ही आमच्या नैनाला कायमचं बाहेर गावी पाठवून देऊ.
ती इथं राहणार नाही, म्हणजे तुम्हाला पण तिचा त्रास होणार नाही. शब्द देते हा. तिचं तोंड कधीच तुम्हाला यापुढे दिसणार नाही. संगीताला म्हणते, आई हे काय बोलतेस तू? ताईच्या भल्यासाठीच आजोबा हा प्रस्ताव घेऊन आले आहे आणि तू नाही का म्हणतेस? देखील म्हणते की हा आई तू काही काय बडबडतेस. मला नयनाला म्हणते की ताई तू नीट बोल आईशी. आणि मी बोलते ना तिच्याशी, 1 मिनिट थांब की. का म्हणते की आई काय झालं, तू का नाही म्हणतेस लग्नाला? आजोबा खूप मनापासून विचारतायत ग. म्हणते की आई तुला नाहीच म्हणायचं असेल तर तू बोलूच नको, मी बघते. आणि मी इथून कुठेही जाणार नाहीये. आणि तू हे काय लावलं आहे, माझी चूक माझी चूक. उगाच काही त्यांच्या मनामध्ये भरवू नकोस. ह्या सगळ्या प्रकारामध्ये सगळ्यात जास्त त्रास मला झाला आहे. सगळ्यात जास्त मी त्यामुळे मी आता तर राहुलशीच लग्न करणार आणि त्यांच्या घरी लग्न करून जाणार म्हणजे जाणार. आणि राहुलवर माझं मनापासून प्रेम आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की त्यांच्या पुढच्या पिढीचा वंश माझ्या पोटामध्ये वाढतोय. गीता नयनाला म्हणते की तू गप्प बस की, कोणासमोर बोलते कळतंय का तुला? लाज नाही वाटत का तुला? त्या भल्या माणसांना उगाच एठीला धरायचं नाहीये मला. गीता म्हणते की कला मी तुझ्या आणि तिच्या भल्यासाठीच करते, मला अडवू नकोस तू. ना लगेच म्हणते की वा मम्मा वा, मस्त. तेच म्हटलं तू अचानक असा विचार का करतेस? माझ्या लक्षात आलं नव्हतं, आत्ता मला कळलं. बरं आहे, काही झालं तरी कलाला त्रास होता कामा नाही का? कारण कला माझी गुणाची, कला माझी अशी, कला माझी तशी. कला कला आणि नुसती कला करत असतेस तू. मग नयनाचं जे व्हायचं ते होऊ दे, असंच आहे ना तुझ्या डोक्यामध्ये? सिरियसली मम्मा, तुला माझं काहीच चांगलं झालेलं आवडत नाही का तुला? माझ्या ह्या अवस्थेत देखील सुद्धा तुला आधी कलाचाच विचार येतोय? कला म्हणते की ताई अगं तसं काही नाहीये, प्लीज शांत हो तू, मी बोलते आईशी. संगीताला म्हणते की आई तुला माझी काळजी वाटते म्हणून तू ह्या लग्नाला विरोध करतेस का? मला म्हणते की अगं नको काळजी करूस तू, ह्या लग्नाचा काही त्रास नाही होणार. आई पण तू ह्या लग्नाला विरोध करू नकोस ना ग. खरं काय आहे हे जाणून घेण्यासाठी आणि नयनाताईला न्याय मिळण्यासाठी मी खूप धडपडले आहे. अगदी सासरच्यांच्या विरोधात देखील गेले आहे आणि नयनाताईला वाटेल ते आरोप देखील सहन करावे लागले आणि ते मी केले. नाही, तू लग्नाला जर नाही म्हणाली तर ह्या सगळ्याचा काय उपयोग? आई तुला शपथ आहे माझी, पण तू ह्या लग्नाला विरोध करू नकोस. आणि कला दिनकरला म्हणते की बाबा तुम्ही तरी सांगा ना आईला. म्हणतो की संगे कला काय सांगते ते ऐक तरी. तू म्हणतेस ते खरं असेल पण आपल्याकडे दुसरा काही मार्ग नाहीये. कला संगीताला म्हणते की आई अगं बोल तरी. संगीता म्हणते की ठीक आहे, माझी ह्या लग्नाला परवानगी आहे. गीताचा होकार ऐकल्यानंतर रोहिणीच्या तळपायाच्या मस्तकामध्ये जाते आणि ती खूप रागवते संगीतावर. आणि रोहिणी मनातच म्हणत असते की हे सगळं त्या कलामुळे झालं आहे. माझ्याच घरात माझ्या मागून येऊन मला शिकवते ही, मला काहीतरी हिचा बंदोबस्त करावाच लागेल. इकडे चांदेकरांच्या घरी सगळेजण बसलेले असतात. तेवढ्यात आबा, रोहिणी, अद्वैत आणि कला येतात आणि आबांना विचारतात सगळेजण की आबा काय ठरलं? आबा राहुलला म्हणतात की राहुल आता मी काय सांगतोय ते लक्ष देऊन ऐक. म्हणतो की हो आबा. आबा म्हणतात की आम्ही बोलणी करून आलो आहे. त्यांची पोर तुझ्या सोबत लग्न करून आपल्या घरचा उंबरठा ओलांडून ह्या घरात येईल. तेव्हा आता जबाबदारीनं वाग. पुढे जे काय करशील त्यात मला नवा गोंधळ नको आहे. तू हे सगळं जे काही करून ठेवलंय ना हे सगळं थोडक्यात निभवलं आहे. आणि राहुल तिथून निघायला लागतो आणि आबा म्हणतात की अजून माझं बोलणं झालेलं नाहीये. हे सगळं नीट झालं त्या 2 पोरांमुळेच. हे सगळं धीराने घेतलं म्हणून. तर तुझं इकडं आणि त्या पुरीचं तिकडं काय झालं असतं ते अंबाबाईलाच ठाऊक. ही असली प्रकरणं वाटतात तितकी सोपी नसतात. एखादी दुसरी पोरगी असती ना, तिनं तुला खडी फोडायला पाठवलं असतं. आपल्या पाठीशी कला होती म्हणून तिने इकडच्यांना आणि तिकडच्यांना समजावून हे सगळं ठरवलं. हे बघ आता परत मला मान खाली घालावी लागेल असं काही वागू नकोस. सोहमचे वडील म्हणतात की आबा लग्न कधी करायचं ते ठरलं का, म्हणजे पुढची तयारी करायला घ्यायला. आबा म्हणतात की उद्या रामनवमी झाली की परवा दिवशी आपण गुरुजींना बोलवून घेऊ आणि तशी फारशी काही तयारी करावी लागणार नाही. घरगुतीच लग्न करू, म्हणजे बाहेर चर्चा नको. त्या आठवड्याभरातच काय मुहूर्त निघतो का ते बघतो मी. आणि रजनी आणि सरोजला आबा म्हणतात की रजनी सरोज रामनवमीची तयारी करायला घ्या. त्यानंतर सगळेजण निघतात तिथून. कला देखील जायला निघालेली असते. आबा कलाला म्हणतात की सुनबाई थांब. आबा कलाला म्हणतात की ह्या सगळ्या गडबडीमध्ये तुला सांगायचंच राहिलं, आपल्या घरी रामनवमीचा मोठा उत्सव असतो.
तुझं हे पहिलंच वर्ष आहे ह्या घरातलं, त्यामुळे रजनी आणि सरोज यांच्याकडून सगळं शिकून घे. प्रसादाला सुंठवडा असतो, तुला येतो का करता? मला म्हणते की हो आजोबा, माहिती आहे सुंठवडा कसा करतात ते. मला म्हणतात की महत्वाचं म्हणजे ह्या उत्सवात तुझ्या घरच्यांना देखील आमंत्रण दे. मला म्हणते की आजोबा पण सरोज मॅडमना ते नाही आवडणार. आजोबा म्हणतात सरोजने तुला काय सांगितलं ते आठवतंय मला, पण आता पुढच्याच आठवड्यात आपल्या त्यांची सोयरीक होणार आहे. मग त्यांना डावलून कसं काय चालेल? तेव्हा तू काळजी करू नकोस. त्यांना मी बोलवलं म्हणून सांग, बाकी मी बघतो. कला म्हणते की ठीक आहे आजोबा. भागात आपण बघणार आहोत की अद्वैतला कला म्हणते की काय करतोस? अद्वैत म्हणतो की 5 बोटांची रांगोळी काढतोस. त्यावर कला म्हणते की नीट बोलायचंच नाही, हे ठरवलंच आहेस ना तू. अद्वैत म्हणतो की मग दिसतंय ना तुला मी काय करतोय ते. तेवढ्यात अद्वैतचं बोट काप. दुसरीकडे रोहिणी कोणाला तरी फोन लावते आणि म्हणते की मला हवे ते पेपर उद्याच्या उद्या हवे, आणि मनातच म्हणते की अद्वैत हे सगळं तुझ्यामुळे आणि तुझ्या त्या अतिशहाणी बायकोमुळे झालं आहे. मग आता तू तिच्या सगळ्या चुकांची शिक्षा भोग. दुसरीकडे कला अद्वैतच्या बोटाला हळद लावत असते आणि फुंकर मारत असते. हे सगळं सरोज बघते आणि सरोजला खूप राग येतो. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.